नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता या 9 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच पात्र जिल्ह्यांची आज आपण यादीसुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, या 9 जिल्ह्यात पीक विमा निधी मंजूर झाला आहे. तर पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,940 शेतकऱ्यांना 155 कोटी रुपये मिळणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 16,924 शेतकऱ्यांना 4 कोटी रुपये मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,30,555 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,534 शेतकऱ्यांना 122 कोटी रुपये मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 40,545 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये मिळणार आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 98,324 शेतकऱ्यांना 22 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 7,22,905 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये मिळणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 35,356 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4,50,426 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपये मिळणार आहेत. तर पहा मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आजपासून जमा करण्यात येणार आहेत. तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्यांची यादी लवकरच लावण्यात येईल. महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे. काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही नुकसान झाले. नाशिक, लातूर, बीड व काही जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 35 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाणार आहे. नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. येत्या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटप केला जाईल, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल स्टेटमेंट दिले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यासह सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल. म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल. तसेच हेक्टरी मदत वाढीव दराने मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2023 आणि 24 अंतर्गत खरीप व रब्बी हंगामातून मिळून 997 कोटी 92 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर निधीपैकी 367 कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. यापैकी 433 कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान आलेले आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली. या कालावधीत शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर या शेतकऱ्यांनाही पीक विम्याची रक्कम वितरित केली जाईल. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2024 मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 745 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही 745 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारी जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 26,500 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.